हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजलेले होते सकाळचे 11 वाजलेले होते. म्हणजे सगळी कामं वगैरे उरकून आहे ना, मी म्हटलं चला आज संडे तर काहीतरी बनवावं म्हणून आहे ना, मी रात्री साबुदाणे भिजत टाकले होते आणि सकाळी उठल्यानंतर मी बटाटे ना उकडून घेतले होते. ते सोलायला घेतले कारण की खूपच काम होतं काल आज आणि म्हटलं काहीतरी बनवावं पण आहे टाईम आपल्याकडं. तर गेल्या वेळेस मी साफसफाई केली होती संडेला, त्यामुळे काही एवढी साफसफाई नव्हती. त्यासाठी मी पहिल्यांदा 4-5 बटाटे छोटे छोटे बटाटे मी उकडून वगैरे घेतले होते आणि मग ते सोलून वगैरे घेतले कारण की तसं टाकलं नाही, पण असं सोलून वगैरे घ्यायचे स्वच्छ, म्हणजे पाण्याने धुवून वगैरे उकडून घेतले होते. मग ते सगळे असे ना पटापट सोलून घेतले. आणि संडेचं काय एवढं म्हणजे नाही का, ह्या संडेला काही काम वगैरे काय नव्हतं एवढं म्हणायला, म्हणून म्हटलं हे काम करावं आपला, चला टाईमपास आणि बघू ट्राय होतं का. मी रेसिपी पाहिली होती, म्हटलं ट्राय करूया. अशा वेगवेगळ्या रेसिपी करायला मला आवडतात, जमल्या तर ठीक आहे, नाही तर गेले. त्यानंतर मी ना थोड्याशा मिरच्या घेतल्या आणि मिरच्यांना मला मिरच्यांचं पण काहीतरी बनवायचं, पण नंतर म्हटलं नको, ह्या संडेला सगळंच वाळलं नाही, मग त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आपण पुढच्या संडेला बनवूया. आणि त्यानंतर मी त्या मिरच्या आहे ना छोट्या छोट्या कापून घ्यायच्या, त्यानंतर कापल्या. त्यासाठी पहिल्यांदा ते सगळे बटाटे होते ना, ते सगळे ना मी असे किसून घेतले छोटे छोटे किसणी. आणि मला आज जांभळ्यात कारण मी सकाळचे आता वाजले 6 आणि मी ना व्हॉइस देत आहे व्हिडिओला. तर मग ते सगळे बटाटे मी असे पटापट आहे ना किसून घेतले. त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये ना मी काय केलं, साबू तांदूळ असतात ना आपले, ते मी मिक्सरला बारीक करून घेतले होते. असे म्हणजे का पेस्ट करून घेतलेली, पाणी नव्हते टाकले, फक्त पेस्ट करून फिरून घेतली होती. तर त्यानंतर मी ती फिरून वगैरे घेतलेली होते, तर मी त्यामध्ये ते सगळे ना टाकले. आणि ना ही खूप चिकट होते बटाट्याने ना, ती वेगळे होते, पण ना तसे साबू तांदूळ ना खूपच चिकट होतात आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं पाणी ॲड केलं तरी ठीक आहे, अशी ग्रेव्ही तयार होईल त्याची. पण मला पहिलं ना जमलं, म्हणजे नाही का, मला वाटलं आहे ना असं तर पाणी न टाकता होईल, पण ते काही झालं नाही म्हणायला. मी तरी पण सगळं ना असं काढून घेतलं कारण की ते त्या भांड्याला खूप चिटकलं होतं आणि ते चिकट असल्यामुळं खूपच निघत पण नव्हतं. त्यानंतर मी मिरच्या छोट्या चिरून त्यामध्ये टाकल्या. त्यानंतर वरनं थोडंसं मीठ टाकलं कारण की आपल्याला उपवासाचा पदार्थ बनवायचा, त्यामुळे ना बाकी काहीच टाकायचं नाही, मिरच्या आणि मीठच टाकायचं. सगळं असं ना सगळं मळून ना एकजीव करून घेतलं. आणि बाहेर अशी मस्त ना काहीतरी चाललं होतं, गाणी मोठ्याने वाजत. त्यानंतर मी हा पेपर आणला होता काल येताना दुकानामधनं. त्या दुकानामधनं ना मला मोठा पेपर पाहिजे होता, पण मोठा काय भेटला ना, मग हेच पेपर भेटले होते. मी 10-12 आणले होते. आणि त्याच्यानंतर मी सगळं त्याला पाणी वगैरे लावून दोन्ही साईडने असं पुसून वगैरे घेतलं, कारण की म्हटलं ते दुकानात किती दिवस झालं पडलेत आणि त्यामुळे मग धूळ वगैरेमुळे सगळं असं ना दोन्ही साईडने पळून घेतलं. आणि जांभळ्या काय राहतच नाही, सॉरी हां. त्यानंतर एक पिशवीला मस्त तेल वगैरे लावलं आणि ते सगळं मिक्स केलेलं मिश्रण आहे ना त्यामध्ये टाकायचं. त्यासाठी ना पहिल्यांदा सगळं तेल वगैरे लावून घेतलं. त्यानंतर ते मिश्रण सगळं त्यामध्ये भरून घेतलं, काहीच ठेवलं नाही. म्हटलं पाहू जमतंय का, आपण ट्राय करूया. पण मला नंतर कळलं की याच्यात थोडंसं पाणी लागत होतं, पण मी नंतर पाणी नाही ॲड केलं, म्हटलं जाऊ दे. त्यानंतर ती पिशवीनं मी एक तोंड कापल्यानंतर ना मी ना मोबाईल सेट करायलाच मला ना 10-15 मिनटं गेली, कारण तो सेटच होत नव्हता. स्टँड आहे ना खराब झालं, स्टँड घ्यायचं. त्यानंतर मी ते ना टिपॉयवरती ना तो पेपर आतरला जो आपण धुतला होता. आणि पेपर आतरल्यानंतर एका साईडला बॉटल ठेवली, एका साईडला बुक ठेवलं. तर त्याला मस्त असं तेल लावून घेतलं पेपरला. तेलाने ना ते पदार्थ चिटकत नाही म्हणून तेल लावून घेतलं. आणि काय सांगणार तुम्हाला, तेल वगैरे लावलं आणि मी बनवायला घेतलंच, पण ते मला जमलंच नाही, काय माहिती का. मी ती पिशवीने असं लांब बोब्या करा. मी व्हिडिओ पाहिला होता, म्हणजे बोब्या मी अशा प्रकारे बघितलं होतं, पण ते काही जमलं नाही. मग त्यानंतर म्हटलं जाऊ दे, आता काय हे काय आपल्याला जमणार नाही, मग आपण याचे न वडे बॉबी हाताने पण जमत. मग मी काय केलं, शेवटचा पर्याय मी त्याचे छोटे न वडे तयार केले. जसे आपण डाळीचे वडे बनवतात ना, तसे आपण त्याचे पटापट असे वडे तोडून घेतला. आणि जांभळ्याचं बोलायच नका. त्यानंतर म्हटलं यांनी होईल असं लांब छोटे बोबया
पण त्या काही झाल्याच नाही. मृदू म्हणजे हा पण ट्राय झाला. नंतर मी ना आपलं नाही का पळपोट असतं ना, त्यावरती वाटून अशा बोब्या तयार केल्या आणि त्यानंतर त्यातून उरलेल्या पिठाच्या ना मी परत आहे ना छोटे छोटे वडे काढले, कारण की ना त्या पिठाचं जमतच नव्हतं. बघू म्हणले ह्यावेळेस ट्राय केले, नेक्स्ट टाइम ना बघून जराशी पातळ बनवूया आणि मग त्याचे वडे काढूया. तर ना असं मस्त की ना तुम्ही पण बनवू शकता. पण मी हा तळल्यानंतर तुम्हाला दाखवेन सक्सेस आहे.